Hello student, today we will see the next topic of chapter first gravitation, which is Kepler's laws. Okay, so here we have to learn that what is Kepler's laws and how many Kepler's laws are there. Okay, so mainly here we have to notice that Kepler's laws describes planetary motion. Okay, here first thing we have to notice that Kepler's laws describes planetary motion. Okay, then these three laws are stated by Kepler and therefore these laws are known as Kepler's laws. Okay, now planetary motion had been observed by astronomers since ancient time. Before Galileo, all observations of planets' positions were made with naked eyes. By the 16th century, a lot of data were available about planetary positions and motions. After that, Johannes Kepler studied this data, which is already available, okay, and from that data, he noticed that the motion of planets follows certain laws. And he stated three laws which are known as Kepler's laws. Okay? समजलं एवढं तुम्हाला? ठीक आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की केपलरने जो डाटा अवेलेबल होता प्लॅनेटरी पोझिशन्स आणि मोशन्सबद्दलचा त्याला ऑब्झर्व केलं आणि ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे जे प्लॅनेट्स आहेत हे मोशनमध्ये जेव्हा असतात तेव्हा हे सर्टन लॉ फॉलो करतात आणि त्या ते जे लॉ आहेत ते लॉ केपलरने आपल्याला सांगितलेले आहेत आणि ते किती लॉ आहेत? 3 लॉ आहेत. ठीक आहे, तर ते 3 लॉज ज्यांना आपण केपलर्स लॉज म्हणतो आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर पुस्तकामध्ये आपण बघू थोडंसं बघा की केपलर्स फर्स्ट लॉ. ठीक आहे, केपलरचा फर्स्ट लॉ कोणता आहे? तर तुम्हाला इथे चित्र दिसत असेल, एका एलिप्सचा चित्र इथे दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण इथे समजून घेऊ की सर्कल आणि इलिप्स याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे, सर्कल आणि इलिप्स याच्यामध्ये काय फरक आहे? तर बघा, इथे समजा मी एक सर्कल काढत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा झाला सर्कल. आपण याला आपण सर्कल म्हणू शकतो का? नाही, याला आपण सर्कल म्हणू शकत नाही. याला आपण काय म्हणू? इलिप्स म्हणू. याला आपण काय म्हणू? इलिप्स. आपल्याला माहीत आहे मॅथ्समध्ये अशा प्रकारची डायग्राम असेल तर त्याला आपण सर्कल म्हणतो आणि अशा प्रकारची डायग्राम असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इलिप्स म्हणतो. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे की सर्कलचा सेंटर कुठे असतो? इथे असतो ना, आपण नेहमी देतो. ठीक आहे, या सेंटर पार्टमध्ये या ठिकाणी सर्कलला सेंटर असतो, पण इलिप्सला सेंटर राहत नाही. ठीक आहे, जेव्हा आपण अशा प्रकारे याचे ॲक्सिस काढतो, ठीक आहे, त्या होरिझॉन्टल ॲक्सिसवर इथे कुठेतरी हा जो पोर्शन आहे या पोर्शनला आपण म्हणतो फोकस. काय म्हणतो? फोकस. ठीक आहे, इकडे अशा प्रकारे इलिप्समध्ये 2 फोकस असतात. किती? 2 फोकस, F1 अँड F2. ही गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, इलिप्समध्ये सेंटर राहत नाही. ठीक आहे, इलिप्समध्ये सेंटर राहत नाही. मग काय असतात? फोकस असतात. ते किती असतात? 2. एक या बाजूला आणि एक या बाजूला, आणि म्हणून यांना आपण फोकाय म्हणत असतो. काय म्हणत असतो? फोकाय. काय म्हणत असतो? फोकाय. तर हा डिफरन्स तुम्हाला इथे नोट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आपण समोर बघू पुन्हा केपलर्सच्या फर्स्ट लॉकडे. ठीक आहे, तर केपलर्सचा फर्स्ट लॉ जो आहे, हा फर्स्ट लॉ बघा, इकडे मी एक डायग्राम काढली आहे. केपलरचा फर्स्ट लॉ जर आपण बघितलं तर आपण इथे बिलकुल कन्फर्म लक्षात घ्यायचं आहे की केपलरचा फर्स्ट लॉ हा या ऑर्बिटशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे? ऑर्बिटशी रिलेटेड आहे. कोणती ऑर्बिट? ज्या ऑर्बिटमध्ये प्लॅनेट सनच्या आजूबाजू काय करत असतात? फिरत असतात. ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला माहित होतं
आपल्याला हे माहीत होतं की सनच्या आजूबाजूला जे प्लॅनेट्स मूव्ह करतात ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह करतात. पण केपलर म्हणून राहिलेला आहे की हे जे प्लॅनेट आहेत जे सनच्या अराउंड फिरत असतात, आजूबाजूला म्हणजे अवतीभोवती फिरत असतात, ते ज्या ऑर्बिटमध्ये फिरतात ती ऑर्बिट कशी असते? इलिप्टिकल असते. कशी असते? इलिप्टिकल असते. म्हणजे समजा की हा एखादा प्लॅनेट आहे, ठीक आहे, आणि या प्लॅनेट या सनच्या अवतीभोवती अराउंड फिरून राहिलेला आहे समजा, ठीक आहे. तर हा फिरत असताना जो पाथ फॉलो करतो तो पाथ कसा असतो? इलिप्टिकल असतो. तो पाथ कसा असतो? इलिप्टिकल असतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो केपलरचा फर्स्ट लॉ काय आहे बघा. केपलरचा फर्स्ट लॉ आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. हा पॉईंट इथे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की प्लॅनेटची जी ऑर्बिट असते ती कशी असते? इलिप्स असते. म्हणजे इलिप्टिकल पाथमध्ये प्लॅनेट मूव्ह करत असतो सनच्या अराउंडमध्ये. ठीक आहे. आणि सन कुठे असतो मग यावेळेस? सन कुठे असतो? वन ऑफ द फोकायमध्ये. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की तो एक तर इथे राहील, ठीक आहे, किंवा इकडे सुद्धा राहू शकतो. या दोन फोकस पॉईंट असतात त्याचे, ठीक आहे, ज्यांना आपण फोकाय म्हणतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की केपलरचा फर्स्ट लॉ काय आहे? केपलरचा फर्स्ट लॉ आहे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे, कळलं एवढं? ठीक आहे ना. म्हणजे इथे आपल्याला काय शो करता ही डायग्राम की Figure 1.4 shows the elliptical orbit of a planet revolving around the sun and the position of the sun is indicated by S. ठीक आहे, दिसतंय? एवढं क्लिअर झालं? ठीक आहे. आता आपण केपलरच्या सेकंड लॉकडे जाऊ. ठीक आहे. केपलरच्या सेकंड लॉ काय म्हणतो बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. ठीक आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. समजा आपण पुन्हा या डायग्रामकडे येऊन राहिलेलो आहोत आणि इथे आपण इथे प्लॅनेट दाखवला आहे बघा. हा आहे तुमचा प्लॅनेट. ठीक आहे. आता हा प्लॅनेटला आणि या सनला जोडणारी लाईन आपण अशा प्रकारे ड्रॉ केली समजा. ठीक आहे. तर ही झाली लाईन. ठीक आहे. याला जर आपण यस नाव दिलं आणि या प्लॅनेटच्या पोझिशन, इथे प्लॅनेट सध्या आहे, या पोझिशनला आपण ए नाव दिलं कारण की हा सनच्या अराउंडमध्ये काय होत असतो? फिरत असतो. तर समजा प्लॅनेट सध्या या ए पोझिशनवर आहे. ठीक आहे. तर सेकंड जो केपलरचा लॉ आहे तो काय म्हणतो बघा. द लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट. दिसली? ठीक आहे. प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरिया. ठीक आहे. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ठीक आहे. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आपण समजण्याचा प्रयत्न करू. तर समजा हा सन आहे आणि हा प्लॅनेट आहे. ठीक आहे. आपण एक टाईम इंटरवल इथे घेऊया. समजा आपण इथे म्हटलं की आपल्याला 5 मिनिट. ठीक आहे. 5 मिनिटचा टाईम इंटरवल आपण घेतला. समजा की 5 मिनिटमध्ये हा प्लॅनेट कुठे जातो. समजा 5 मिनिटमध्ये हा प्लॅनेट कुठे गेला? या ठिकाणी गेला समजा. आता या पोझिशनला आपण नाव देऊ बी. ठीक आहे. आता ही लाईन इथून कुठपर्यंत गेली? इथपर्यंत गेली. ठीक आहे. म्हणजे इथून हा प्लॅनेट जो आहे, जो कोणता हा प्लॅनेट असेल तो प्लॅनेट ए या पोझिशनवरून आता बी या पोझिशनवर गेला. ठीक आहे. याने कव्हर केलेला एरिया किती झाला? हा झाला याने कव्हर केलेला एरिया. ठीक आहे. मग समजा हा जो प्लॅनेट आहे आता पुन्हा गोल 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 फिरणार आहे. ठीक आहे. समजा फिरता फिरता हा इथे कुठेतरी आला. ठीक आहे. या पोझिशनला आपण सी नाव दिलं. पुन्हा आपण ही लाईनिंग अशी जोडून घेतली. ठीक आहे. सनसोबत. ठीक आहे. आता पुन्हा 5 मिनिट्समध्ये आपण बघू की हा प्लॅनेट कुठे गेला. तर 5 मिनिटमध्ये समजा हा प्लॅनेट इथे गेला. या पोझिशनला आपण नाव देऊ डी. ठीक आहे. कळून राहिलेलं आहे. पुन्हा ही लाईन आपण अशा प्रकारे जोडू इथे. ठीक आहे. तर या 5 मिनिटमध्ये याने कव्हर केलेला एरिया कोणता झाला?
हा एरिया झाला. कळत आहे तुम्हाला इथे? ठीक आहे. तर केपलरचा जो सेकंड लॉ आहे, ठीक आहे, केपलरचा सेकंड जो लॉ आहे तो कशाशी रिलेटेड आहे म्हणू शकतो आपण? एरियाशी रिलेटेड आहे असं आपण म्हणू शकतो. पहिला लॉ कशाशी? ऑर्बिटशी रिलेटेड म्हणू शकतो आपण. कसं की पहिल्या लॉमध्ये काय म्हणतो? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आणि दुसरा जो लॉ आहे केपलरचा तो कशाशी रिलेटेड आहे? एरियाशी. ठीक आहे, कशाशी? एरियाशी. कसा एरियाशी? काय म्हणतो इथे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे इथे म्हणत आहे की प्लॅनेट मूव्ह होताना कुठेही जर असेल, कुठेही असेल, समजा आता प्लॅनेट मूव्ह करता करता इथे आला समजा आणि या पोझिशनला आपण ई नाव दिलं समजा. ठीक आहे, तर ही लाईन झाली. ठीक आहे, पुन्हा 5 मिनिटमध्ये, ठीक आहे, 5 मिनिट टाईम इंटरवलमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की हा प्लॅनेट जो आहे आता एफ या पोझिशनवर गेला आणि इथे याने कवर केलेला हा एरिया आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला दिसतंय आपण इथे 5 मिनिटामध्ये किती एरिया कवर केला ते बघून राहिलेलो आहोत. इथेही 5 मिनिटमध्ये किती एरिया कवर केला ते बघून राहिलेलो आहोत. इथेही 5 मिनिटमध्ये. म्हणजे आपण इथे जो टाईम इंटरवल घेऊन राहिलो तो कसा आहे? इक्वल इंटरवल आहे. इक्वल इंटरवल ऑफ टाईम आपण इथे बघून राहिलेलो आहोत. ठीक आहे, इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि जेव्हा आपण या एरियाला फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येते की हे तीनही एरिया कसे आहेत? इक्वल आहेत. कसे आहेत? इक्वल आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की ही जी लाईन आहे ही जेव्हा स्वीप्स होते म्हणजे सरकते, ठीक आहे, हळूहळू ही सरकत जाते. तर सरकत असताना जो एरिया ही कवर करते, ठीक आहे, तो एरिया इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल एरिया ही लाईन काय करत असते? स्वीप्स करत असते. आणि म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की ए ठिकाणावर प्लॅनेट आहे, ठीक आहे, ए या पोझिशनवर आहे, मग तो बी या पोझिशनवर किती मिनिटांमध्ये गेला? 5 मिनिटांमध्ये गेला. ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये गेला. मग समजा तो कुठे आता? सीवर आहे. ठीक आहे, सीवर आहे. सीवरून तो डीवर 5 मिनिटांमध्येच आपण बघून राहिलो की 5 मिनिटांमध्ये तो किती एरिया कवर करून राहिलेला आहे. तर आपल्याला प्रत्येक वेळा असं दिसून राहिलेलं आहे की प्रत्येक 5 मिनिटामध्ये तो इक्वल एरिया काय करतो? कवर करतो प्लॅनेट मूव्ह होताना. आणि म्हणून केपलरचा सेकंड लॉ आहे द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ठीक आहे, इथे तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय म्हणून राहिली ते. आपण इझिली जर लक्षात ठेवायचं आहे तर आपण असं म्हणू शकतो की केपलरचा सेकंड लॉ हा इक्वल एरियाशी रिलेटेड आहे की इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये प्लॅनेट जो आहे तो इक्वल एरिया काय करतो? कवर करतो. ठीक आहे, मग आपण बघू केपलरचा थर्ड लॉ. ठीक आहे, केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो? केपलरचा थर्ड लॉ द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जो आहे, ठीक आहे, केपलरच्या थर्डला बघू आपण आता. केपलर्स थर्ड लॉ कशाशी रिलेटेड आहे बघा? हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, ज्याला आपण टीने काय करतो? इंडिकेट करतो. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि सेकंड जी गोष्ट आहे ती आहे मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स ज्याला आपण स्मॉल आरने इथे काय करतो? इंडिकेट करतो. मीन डिस्टन्स. ठीक आहे, आता आधी आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन तुम्हाला माहीत आहे काय ते. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन मीन्स अ टाइम टेकन बाय अ प्लॅनेट टू कंप्लीट वन होल राउंड इज कॉल्ड इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे, एक पूर्ण चक्कर सूर्याच्या भोवती पूर्ण करण्यासाठी प्लॅनेटला जेवढा वेळ लागतो त्याला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असे म्हणतात. ठीक आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात आहे. ठीक आहे, ज्याला आपण टीने डिनोट करतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट आता आपल्याला इथे पाहिजे मीन डिस्टन्स. आता मीन डिस्टन्स म्हणजे काय? ठीक आहे, तिथे आपल्याला बघा आपण म्हणून राहिलेलो आहोत की इथे
जो प्लॅनेट आहे तो इलिप्टिकल पाथ कव्हर करून राहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो फोकस पॉईंट आहे, फोकस, ठीक आहे, या फोकसपासून या प्लॅनेटचा हा जो डिस्टन्स आहे बघा, सर्कलच्या केसमध्ये आपण काय म्हणू, सर्कलच्या केसमध्ये याला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो रेडियस. ठीक आहे, सर्कल आणि इलिप्स यांच्यामध्ये रेडियसमध्ये काय फरक आहे की सर्कलमध्ये प्रत्येक वेळेस, ठीक आहे, कुठेही कोणत्याही पोझिशनवरून आपण जर जोडलं तर आपल्याला असं दिसून येईल की ही रेडियस कशी असते, सारखीच असते, इक्वल असते. ठीक आहे, पण इलिप्समध्ये तसं असते का, नाही. इलिप्समध्ये तुम्हाला दिसेल की हा अंतर इथून बघा फरक आहे इथे, नाही का, म्हणजे इथे सन कुठे असतो, फोकसमध्ये असतो, ॲट वन ऑफ द फोकाय असतो, म्हणजे तो कोणत्या तरी एका फोकायमध्ये असतो. ठीक आहे, आणि या फोकस पॉईंटमधून जेव्हा आपण या प्लॅनेटचा डिस्टन्स बघतो, समजा इथे असेल तर हा डिस्टन्स झाला, इथे असेल तर हा डिस्टन्स झाला, इथे असेल तर हा डिस्टन्स झाला, इथे प्लॅनेट असेल तर हा डिस्टन्स झाला, म्हणजे आपल्याला इथे दिसून राहिलेलं आहे की ही जी आरची जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, R1, R2, R3, अशा प्रकारे आरची व्हॅल्यू प्रत्येक वेळा काय होऊन राहिलेली आहे, चेंज होऊन राहिलेली आहे. आणि अशा केसमध्ये हा जो डिस्टन्स आहे त्याची मीन काढली जाते, ज्याला मीन डिस्टन्स असे म्हणतात, आणि त्याला आरने काय केलं जाते, डिनोट केलं जाते. ठीक आहे, कळलं तुम्हाला आता मीन डिस्टन्स म्हणजे काय. ठीक आहे, इलिप्समध्ये आरची व्हॅल्यू वेगवेगळी असल्याकारणाने त्या डिस्टन्सची मीन काढली जाते आणि म्हणून त्याला मीन डिस्टन्स असं म्हणतात आणि स्मॉल आरने इंडिकेट करतात. ठीक आहे, काय म्हणू शकतो आपण की केपलरचा जो थर्ड लॉ आहे, ठीक आहे, केपलरचा जो थर्ड लॉ आहे तो कशाशी रिलेटेड आहे, टी आणि आर. ठीक आहे, टी आणि आर शी रिलेटेड आहे. आता टी म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आर म्हणजे काय, मीन डिस्टन्स. लक्षात राहील हे, मीन डिस्टन्स. तर काय म्हणतो केपलरचा थर्ड लॉ बघा, केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो बघा की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, इट्स मीन्स प्लॅनेट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनच्या स्क्वेअर म्हणताय, म्हणजे टीचा काय झाला, स्क्वेअर. स्क्वेअर काय आहे बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणत आहे. तर आपण इथे करू डायरेक्टली प्रपोर्शनल है ना. कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे बघा, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कशाचा क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे, मीन डिस्टन्स, कशाचा मीन डिस्टन्स, प्लॅनेटच्या सन पर्यंत जो डिस्टन्स आहे. ठीक आहे, बघा इथे हा प्लॅनेट आहे समजा बी आणि हा सन आहे, हा जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सचा जो मीन डिस्टन्स आहे, ज्याला आपण कशाने डिनोट केलं आहे, आता स्मॉल आरने डिनोट केलेला आहे. ठीक आहे, याच्या क्यूबला काय करतो, तो डायरेक्टली प्रपोर्शनल करतो. म्हणजे आपण म्हणू शकतो इथे की केपलर्स थर्ड लॉ सेज दॅट, काय म्हणतो केपलरचा थर्ड लॉ, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. टी स्क्वेअर म्हणजे, टी स्क्वेअरला आपण काय म्हणू बघा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो केपलर्स थर्ड लॉ सेज दॅट द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल, टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. ठीक आहे, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, कशाचा मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट, फ्रॉम द सन. ठीक आहे, फ्रॉम द सन, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. मीन्स फॉर्म्युला झाला हा अशा प्रकारे.
ठीक आहे. आणि याला शब्दामध्ये जर लिहायचं तर आपण म्हणू शकतो द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ, ठीक आहे, द स्क्वेअर ऑफ period of revolution of a planet around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. तर अशा प्रकारे हा झाला थर्ड लॉ. ठीक आहे. आता इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हटलं आहे. ठीक आहे. आता टी स्क्वेअर, आता आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनलला इक्वलमध्ये जेव्हा कन्वर्ट करायचा असतो तेव्हा इथे काय असतो, एक कॉन्स्टंट येतो. काय येतो, कॉन्स्टंट. समजा तो कॉन्स्टंट आपण काय घेतला, के, तर इथे काय होईल, के आर क्यूब होईल के आर क्यूब. ठीक आहे. इथे के काय आहे, के आहे कॉन्स्टंट, के काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि म्हणून याला आपण असं लिहू शकतो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू के. ठीक आहे, इक्वल्स टू के. इथे आपल्याला एक असा एक्सप्रेशन मिळतो. ठीक आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू के. तर अशा प्रकारे हे तीन जे आहेत, ठीक आहे, ते केप्लर्सचे लॉज आहेत, इम्पॉर्टंट आहेत. हे तीनही लॉ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर आधीच मी तुम्हाला इझी करून सांगितलं आहे काय, की केप्लरचा फर्स्ट लॉ हा ऑर्बिटशी रिलेटेड आहे, सेकंड लॉ हा त्या प्लॅनेटने कव्हर केलेल्या एरियाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि थर्ड लॉ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि मीन डिस्टन्सशी रिलेटेड आहे. मग कसं लक्षात ठेवू शकतो आपण ऑर्बिटशी रिलेटेड आहे, आपण म्हणू शकतो की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. इथे म्हणालो, इथे म्हणत आहे तो की प्लॅनेट जो आहे ज्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करतो ती ऑर्बिट सर्कल नसून ती काय आहे, इलिप्स आहे, विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय आहे. इझी. सेकंड काय म्हटलं मी, की सेकंड लॉ केप्लरच्या कशाशी रिलेटेड आहे, एरियाशी रिलेटेड आहे. कशाशी, एरियाशी. मग काय म्हणतो बघा, एरिया आणि इक्वल टाइम इंटरवल. ठीक आहे, इक्वल टाइम इंटरवल म्हणजे टाइम इंटरवलशी रिलेटेड आहे. कसं लक्षात ठेवू शकतो, काय म्हणतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. ठीक आहे. म्हणजे आपण मग असे म्हटलं 5-5 मिनिटामध्ये तो किती अंतर कव्हर करतो. समजा आपण 10-10 मिनिटामध्ये बोललो, ठीक आहे, किंवा एका तासानंतर समजा आपण एरिया काढला त्याने कव्हर केलेल्या डिस्टन्सच्या, तरी प्रत्येक वेळेस एका तासात त्याने कव्हर केलेला जो एरिया आहे तो कसा राहणार आहे, सारखाच राहणार आहे. म्हणजे इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल एरिया प्लॅनेट काय करत असतो, कव्हर करत असतो. कळलं हे. आणि थर्ड लॉ जो आहे तो काय म्हणतो की स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, इट्स मीन्स प्लॅनेट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. तर अशा प्रकारे हे तीनही केप्लर्सचे लॉज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यांना लिहून घ्यायचं आहे डायग्राम सोबत. ठीक आहे. आणि पाठांतर करायचे आहेत.